ते पहिल्यांदाच भव्य आणि दिव्य जो सोहळा होणार आहे, पंचगंगा महाआरती आणि महायज्ञ, तो म्हणजे साई प्रसाद ग्रुपच्या वतीने सुनील महाजन साहेब यांच्या वतीने जो सुरेशराव हळवणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे। माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीच्या समृद्धीसाठी आणि नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी भव्य महायज्ञ व गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे। श्री साई प्रसाद ग्रुपच्या वतीने हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम बुधवार दिनांक 3 जून रोजी पंचगंगा नदी घाट येथे होणार आहे। या सोहळ्यासाठी श्री साई प्रसाद ग्रुप महिला मंडळाच्या 500 महिला गंगा आरतीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती साई प्रसाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनील महाजन यांनी आयोजित बैठकीत दिली। हळवणकर साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। इचलकरंजी शहराचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांना दीर्घायुष्य लाभो, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी आणि पंचगंगा नदीच्या पावित्र्याचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5 वाजता महायज्ञाने होणार असून त्यानंतर सायंकाळी 7 वाजता भव्य गंगा आरती होणार आहे। या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। श्री साई प्रसाद ग्रुपचे संस्थापक सुनील सीताराम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे। विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक घरातून स्वेच्छेने मुठभर धान्य संकलित करून ते सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे। या उपक्रमातून समाजात एकोपा, सहकार्य आणि सेवाभाव वृद्धिगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत। धार्मिक वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पंचगंगा नदी तीरावर होणाऱ्या महायज्ञ व गंगा आरतीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका विजया सुनील महाजन यांच्या वतीने करण्यात आले आहे। 3 तारीख को गंगा घाट पे, पंचगंगा घाट पे होम हवन और ये गंगा आरती होगी। मैं चाहती हूँ कि आप लोग सब उसमें सहभाग हों और उसका लाभ उठाएं। इतना अच्छा पहली बार हो रहा है और हमारी साई प्रसाद ग्रुप के आप जो मेंबर्स हैं साथ में रहेंगे तो और भी ज़्यादा उत्सव होगी हमको कि हम लोग इतना अच्छा साथ में मिलके करेंगे। और मैं चाहती हूँ कि सब लोग अपना समझ के वहाँ पे सब लोग तैयारी के लिए जुट जाइए और प्रसाद बांटने के लिए भी, और गंगा आरती में आरती का सहभाग लो, सबको बुलाइए, बिठाइए, ताकि सबको लगे कि साई प्रसाद ग्रुप कितना बड़ा है, सब कितनी प्यार से सब लोगों को कर रहे हैं। या बैठकीत विमल राणे, सुरेखा मोरबाळे, सुनीता कोंडेकर, प्रतिमा चौगुले, ज्योती इंगळे, जयश्री होगाडे, मालन परीट, सुनीता चौगुले, काजल मेहतर, प्रीती कांबळे, वैशाली ढवळे, जया रोकडे, सरिता आलासे, पुष्पा मानगावकर यांच्यासह श्री साई प्रसाद महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या। काशीला तीर्थयात्रा जाणं शक्य नाही, काशीलाच ती गंगा आरती होती, आपल्या सगळ्यांना शक्य होत नाही, कोण जाणारे जातील, पण ते भाग्य माझ्या साहेबांनी दिदीमुळे आज आम्हाला मिळणार आहे। आणि त्यात एक म्हणजे डबल धबाक म्हणजे अधिक मास। अधिक मासामध्ये असं म्हणतात की ऐकलंय, व्रत वैकल्य केले जातात, गंगा पूजन, होम हवन केले जातात। ते भाग्य आमच्यात ह्या दोघांनी, दाम्पत्याने आम्हाला आणून दिले, त्याच्याबद्दल आधी ह्या दोघा जोडीचं आणि असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे। असं नाही की महाजन साहेब देतात म्हणून आपण त्यांचा पैसा नाही घ्यायचा, तर त्यांची शिकवण घ्यायची, त्यांचे विचार घ्यायची, त्यांची विचार करण्याची शक्ती कशी आहे बघा। की वाढदिवस कुणाचा? हळवणकर साहेबांचा। हळवणकर साहेब पण खूप मोठे म्हणजे असे कर्तव्यदक्ष उमेदवार, ते आमदार होऊन गेले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हे साहेब एवढं खर्च करतात आणि होम हवन करून त्यांचं दीर्घायुष्य बघतात। त्याच्याबरोबरच त्यांनी पूर्ण जनतेचं म्हणजे पूर्ण इचलकरंजीसाठी सुद्धा त्यांनी प्रार्थना करणार आहेत आणि त्याच्यात फक्त आपण सामील व्हायचं आहे। समजा सेवा करायची आहे, तनाची म्हणायचं, धनाची, धन तर आपल्याकडे नाही, प्रत्येक जण काही नाही का म्हणतात, धनाचा विषय काढला की वर्गणी द्या म्हटलं की नाही म्हणतात, म्हणजे धनाचं कार्य साहेब करतात, आपण तनाची म्हणायची तर थोडी सेवा करूया, त्यांच्यासोबत राहू, अनमोल 2 तासाचा वेळ आणि आपले जी शरीराला आपल्या जेवढं काम होईल तिथं तेवढं करूया, फक्त एवढीच एक साहेबांची इच्छा आहे। आपण ते करूया। नियोजन आपण ऐकलंय, खूप छान नियोजन, नेटकं नियोजन आहे। आपलं भाग्य थोर म्हणून की ते कार्याला आपला हात लागणार आहे।